आज या ठिकाणी तुम्ही नाही, परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला तुमच्या नावानिशी हात मारून आपल्याजवळ बोलवलेला आहे आणि तोच तुमच्याकडून स्तुती, आराधना आणि भक्ती करून घेतलेला आहे. यावेळेला आपण सर्वजण तुम्ही झाकूया आणि जो येशू तुम्हाला हात मारलेला आहे त्याला आपल्या समोर पहा आणि या गीताद्वारे आपण प्रार्थना करत त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या चरणी जाऊया. मी तुझ्या सानिध्य येतो, माझ्या कृतीने नव्हे. मी तुझ्या सानिध्य येतो, केवळ तुझ्या कृपेने मी येऊन मन करीतो. केवळ तुझ्या कृपेने मी येऊन मन करीतो. योग्य योग्य कोकरा, योग्य कोकरा सुबदला. मी तुझ्या सानिध्य येतो, माझ्या कृतीने नव्हे. केवळ तुझ्या कृपेने मी येऊन मन करीतो. केवळ तुझ्या कृपेने मी येऊन मन करीतो. गाऊ पवित्र पवित्र कोकरा, पवित्र कोकरा सुवदला. माझ्या कृतीने नव्हे. पण केवळ तुझ्या कृपेने मी येऊन मन करीतो. देवाच्या कोकरा सुवदला. देवाच्या कोकरा, देवाच्या कोकरा सुवदला. देवाच्या कोकरा, देवाच्या कोकरा सुवदला. आज तुझी दया, तुझी कृपा जेव्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र चरणी येण्याचा अधिकार देतो. आज आम्ही सर्वजण प्रभू
तुझी हाक ऐकून तुझ्या जवळ तुझ्या चरणी उभे आहोत. आज आम्हा प्रत्येकाला आम्ही जसे आहोत तसे तू स्वीकार. आणि प्रभू, जसं तू तुझ्या आत्मेच्या प्रेमाने सामर्थ्याने तुझी स्तुती आराधनाने भक्ती करून घेतलास, त्याप्रमाणे आज तू आम्हा प्रत्येकाशी तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे बोल. खरं तुझी वचन आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे. म्हणून आज तू बोलत असताना त्या ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. असे समजत असताना त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढवून साक्षी बनण्याकरिता तू तुझ्या पवित्र आत्म्याचा तो अभिषेक आम्हाला दे. त्यापुढे सर्व देव आम्ही तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन, आमेन आणि आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. या गेल्या आठवड्यामधून अनेक लोकांचा एक प्रश्न होता की ब्रदर, आम्ही इतकं प्रामाणिक आहोत, इतकं प्रार्थनाशील आहोत, तर आमच्या जीवनामध्ये असं का घडत आहे? आणि जर एकंदरीत जर आपण पाहिलं, जे विश्वासणारे आहेत त्यांच्या जीवनामध्ये अनेक कठीण परिस्थिती येते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जर आपण आज या महाराष्ट्रामध्ये आपण खरोखर सुखी आहोत. भारताच्या अनेक अशा राष्ट्रांमध्ये विश्वासनारे वाढत आहेत, परंतु त्यांच्या जीवनामध्ये अनेक कठीण परिस्थितीतून जायला लागत आहे. अनेक कठीण आणि वाईट परिस्थितींना तोंड द्यायला लागत आहे. अनेक राज्यामध्ये मी स्वतः गेलेला होतो, छत्तीसगडला. त्या ठिकाणी पाहिलं, लोक चर्चमध्ये जाण्यासाठी त्यांना भय आहे आणि ते चर्चमध्ये जाऊ शकत नाही, परंतु ते विश्वासामध्ये अधिक वाढत आहेत. आणि जर जगाची परिस्थिती घेतला तर जगामध्ये देखील अनेक असे देश आहेत जिथं विश्वासणाऱ्यांचा छळ होत आहे. तर आजचा माझा हा विषय आहे, विश्वासणाऱ्याच्या जीवनात कठीण वेळ का येतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण जेव्हा आपण विश्वासात वाढत असतो, पण प्रार्थनेशील जीवन जगतो, तरी आपल्या जीवनामध्ये एक कठीण परिस्थिती असते किंवा वाईट परिस्थिती असते. आणि ही कठीण परिस्थिती म्हणा, ही वाईट परिस्थिती म्हणा, आपल्या जीवनाची येते, त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक प्रश्न येतो. जसं अनेक लोक मला फोन करून विचारतात, आताच नाही, नवीन नाही, जुनी गोष्ट आहे, की आमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती का येत आहे? मी एवढं प्रामाणिक आहे, मी एवढं प्रार्थनाशील आहे, पण माझ्या जीवनात, माझ्या घरात, माझ्या कुटुंबात अशा घटना का घडतात? आणि त्याच वेळेला प्रियानो, कोणीतरी तुम्हाला येऊन, तसं बेटा
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि त्यावेळेला कोणीतरी येऊन सांगतात, एवढी तुम्ही प्रार्थना करता, एवढं देवदेव करताय, काय तुम्ही चर्चला काय करताय, काय स्तुती काय करताय, आणि तुमच्या घरात असं का, तुमच्या कुटुंबात असं का घडत आहे, तुमची ही परिस्थिती का आहे. आणि प्रियानो, जे विश्वासू आहेत आणि काही विश्वासू त्याचं उत्तर खूप सुंदर तऱ्हेने त्या लोकांना देतात, आणि काही विश्वासूंना तो उत्तरच देता येत नाही. त्याला समजत नाही आता काय बोलावं, कारण समोरची व्यक्ती जी बोलत आहे ते खरंच आहे, आता त्याचं उत्तर देता येत नाही. आणि काही वेळेला लोक हेही म्हणतात की परमेश्वरच माझ्याशी बोलायचा बंद केलेला आहे. हालेलुया, परमेश्वर बोलायचा बंद केलेला आहे. वास्तविक जर बघितलं, जितकं तुमचं बायबल बंद असेल तितकं तुम्हाला परमेश्वराची वाणी ऐकू येणार नाही, बंद असणार आहे. जितकं तुम्ही बायबल उघडाल तितकं तुम्हाला परमेश्वराची वाणी ऐकायला मिळेल. कारण तुम्ही जेव्हा वाचता, प्रियानो, ते कोणतेही एखादा कादंबरी लिहिलेला एखादा रायटर नाही. ते वचन जे आहे तो परमेश्वर आहे, आणि ते तुमच्याशी बोलत आहे, बोलत आहे. म्हणून ख्रिस्त विश्वासणाऱ्यासाठी बायबल फक्त उघडून ठेवण्यासाठी नाही, तर ते मनन करण्यासाठी आहे, वाचण्यासाठी नाही, मनन करण्यासाठी आहे. काय करण्यासाठी आहे? सर्वजण मोठ्याने मनन करण्यासाठी आहे. तुम्ही जितकं मनन कराल तितकं तुम्हाला परमेश्वराची वाणी त्यातून ऐकायला मिळेल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि ज्या दिवशी तुमचं बायबल बंद आहे, समजा त्या दिवशी तुम्हाला त्याची वाणी तुमच्यासाठी बंद झालेली आहे असं दिसून येईल. परमेश्वर कधी आपल्याशी बोलत नाही, आणि तो सतत आपल्याशी बोलू इच्छितो. आज आपल्यावर आहे की आपण त्याचं ऐकायचं आहे का नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जेव्हा देवाची वाणी, देव जेव्हा आपल्याशी बोलतो, त्यावेळेला आपल्यातला जो आत्मविश्वास वाढत जातो, आणि आपण विश्वासामध्ये दृढ होतो, आणि शेवटी देव आपल्याला मार्गदर्शन करतो. त्या प्रत्येक परिस्थितीतून आपल्याला कसं बाहेर निघायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. बायबलमध्ये एक सुंदर प्रसंग आहे, आणि तो सत्य प्रसंग आहे. आपण त्यावरती मनन करूया. हालेलुया, 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 हालेलुया. दुसरे राजे आणि त्याचा 4था अध्याय आपण काढूया. दुसरे राजे आणि त्याचा 4था अध्याय, आणि पहिलं वचन आपण वाचूया. प्रियानो, काय म्हणते बघा. हा, एकदा संदेशाच्या शिष्यांच्या
शिष्याच्या स्त्रियापैकी एकीने अलिशाकडे गहाणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी हे वचन आपल्याला काय सांगत आहे की जी स्त्री अलिशाकडे आलेली आहे, ती स्त्री जी आहे कोण आहे हे समजणं गरजेचं आहे. किंवा तिचा नवरा कोण होता. तर बायबल म्हणते की संदेष्टांच्या शिष्याच्या स्त्रियापैकी एकीने अलिशाकडे आली. कोणापैकी आली? संदेष्टाच्या शिष्याच्या स्त्रियापैकी. म्हणजे हा संदेष्ट आहे. याला देवाची पूर्ण ओळख आहे. बघा, ज्याचा नवरा मेलेला आहे तो कोण होता? एक संदेष्टापैकी एक होता. म्हणजे संदेशाचा शिष्य म्हणजे तो संदेशापैकी एक आहे आणि त्याला देवाची पूर्ण ओळख आहे. आणि पुढे बायबल काय म्हणते? एक मिनिट, तो पुढे काय म्हणते बघा त्याच वचनामध्ये. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. तो परमेश्वराचं भय बाळगणारा होता. म्हणजेच त्याला मनुष्य देवाचं भय कधी बाळगतो? जेव्हा त्याला देवाची खरी ओळख होते. आणि त्यावेळेला तो देवाला घाबरतो. देवाविरुद्ध कोणती गोष्ट करत असताना कारण त्याला माहिती आहे मी जर आज देवाविरुद्ध गेलो तर मला त्याचा काय प्रतिफळ भोगायला लागणार. काय प्रतिफळ भोगायला लागणार. आणि म्हणून त्याला देव पूर्ण माहिती आहे. तो देवाबरोबर चालणार आहे. तरी पुढचं आता वाचूया. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रास दास करून नेण्यास आला आहे. आता बघा, म्हणजे तो त्याला देवाची ओळख आहे. तो देवाचं भय बाळगणारा आहे. परंतु तो कर्जबाजारी आहे. तो काय आहे? कर्जबाजारी आहे. हे त्याच्यावर असलेलं संकट आहे. आणि त्या संकटामध्ये पुन्हा भर पडलेली आहे. ती भर म्हणजे काय? तो मरून गेलेला आहे. तो मरून गेल्यामुळे ते काय झाले? संकट डबल झालेलं आहे. किती वाईट परिस्थिती आहे. आज प्रियानो, जर आपण बघितलं आपल्याही जीवनामध्ये अशीच संकट, अशीच वाईट वेळ आहे. या ठिकाणी हा कर्जबाजारी आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांना शरीर साथ देत नाही. म्हणजे शरीरामध्ये नाना प्रकारचे आजारपण आहेत. काहींच्या घरामध्ये कौटुंबिक वाद आहेत. नवरा बायको मध्ये पटत नाही. एवढी प्रार्थना करून उठतो, लगेच भांडण चालू होतात, लगेच वाद चालू होतो. शांती नाही. आपण प्रार्थना करतो सर्व शांतीनं व्हावं, सर्व व्यवस्थित व्हावं, सर्व चांगलं चालावं, परंतु ही उलट होते. आजारपणाचं लाईन लागलेलं आहे.
जसं की शिवपाठ खेळल्यासारखं एक उठला तर दुसरा पडतोय, दुसरा उठला तर तिसरा पडतोय, तिसरा उठला तर चौथा पडतोय, चौथा उठला तर पुन्हा पहिला पडत असतोय. दवाखान्याची रांग लागली, आर्थिक अडचणी आहे. आपण देवाजवळ प्रार्थना करतो की प्रभू माझी लेकरं तुझ्या भयात चालावे, परंतु आपण बघतोय की आपली लेकरं विरुद्ध दिशेला जात आहेत. आपले प्रियजन विरुद्ध दिशेला आहेत, वाईट मार्गावर आहेत, व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. आणि आपण उपवास करतोय, प्रार्थना करतोय. नाही का? प्रश्न आपल्या समोर येतोय का? मी एवढं प्रार्थना करतोय, मी एवढा विश्वासात असताना असं का घडत राहील? आपल्या कुटुंबामध्ये आपली लोक आपल्याला पटवून घेत नाहीत, आपल्याला समजून घेत नाही, सतत आपला अपमान करत असतात, सतत आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. आणि हे का कधी आपल्या जीवनात दूर होईल? कधी? आज या स्त्रीच्या जीवनामध्ये तोच प्रश्न आहे. आणि काही वेळेला लोक येऊन सांगतात, एवढी प्रार्थना 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 करता आणि बघा देव तुमच्या जीवनात असं का घडत आहे? विशेष करून असं जे कोणी तुम्हाला मार्गदर्शन करायला येतात अशा लोकांपासून सावध राहा. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जर तुम्ही अशा वेळेत जात आहात, तुमच्यावर अशी वेळ येत आहे, मी म्हणतो देवाला अधिक धन्यवाद द्या. कारण ही वेळ, ही परिस्थिती तुम्हाला तुमच्या देवाची खरी ओळख करून देते. कारण चांगल्यापणात, सगळं व्यवस्थितपणात कोणीही देवाची भक्ती आणि स्तुती करते. खरं जे प्रेम आहे तुमचं, जे त्याच्यावर आहे आणि त्याचं जे तुमच्यावर आहे, हे तो दाखवू इच्छितो. हालेलुया, 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 हालेलुया. कारण अशी वेळ जेव्हा विश्वासणाऱ्यावर येत आहे, लक्षात ठेवा येणारे दिवस खूप तुमच्यासाठी आशीर्वादित आहेत. कारण या परिस्थितीतून तुम्हाला आनंदाने जायचं आहे. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचं नाही. आज तुम्हाला लोक नाव जरी ठेवले, याचा अर्थ काय? तुमचा ते अपमान करत आहे, त्या अपमानाला अमृत समजून तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे घ्यायचं आहे, त्या अपमानाला सामोरं जायचं भाकर. त्याला उत्तर काही द्यायला जाऊ नका आणि त्याची उत्तर शोधू देखील नका. मी म्हणतोय हालेलुया, हालेलुया. त्याची उत्तर शोधू देखील नका. तर उत्तर शोधायला गेला तर कुठंतरी तुम्ही भरकटणार आहात. कारण जे काही घडत आहे याच्या माग देवाची काहीतरी योजना आहे तुमच्यासाठी, आणि ती चांगली योजना आहे. पुढे वचन वाचूया. पहिला पेत्र आणि त्याचा पहिला अध्याय 6 आणि 7 वचन.
पण वाचूया. काय म्हणत आहे? त्याविषयी तुम्ही उल्हास करिता जरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडेल तसे निरनिराळ्या परीक्षेमुळे दुःख सोसले. निरनिराळ्या परीक्षेमुळे तुम्ही दुःख सोसले यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करता त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असेल जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे हे येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा गौरव व मान यास कारणीभूत व्हावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पण जे काही आपल्या हातामध्ये म्हणा, गळ्यामध्ये म्हणा, जे सोन्याचं अंगठी म्हणा, चेन म्हणा, जे काही आहे ते प्युअर सोनं नाही मिळालं. ते 22 कॅरेट किंवा 18 कॅरेट असं ते सोनं आहे. म्हणजे त्या सोन्यामध्ये पितळ म्हणा, तांबा म्हणा, चांदी म्हणा हे मिसळलं गेलेलं आहे त्याची ताकद वाढवण्यासाठी. म्हणजे प्युअर सोनं आहे ते 24 कॅरेटचं असते, ते अतिशय मऊ असते आणि त्यानं दागिनं करू शकत नाही. कारण ते जरा देखील त्याच्यावरती दाब पडला तर ते काय होऊ शकते, वाकू शकते. आणि ज्या वेळेला ती सोनं तुम्ही विकता किंवा त्या सोन्याचं जे काही शुद्धीकरण करायला करतात ते विकण्याआधी बघतात किती सोनं आहे त्यावेळेला प्राणू ते विस्तूवर आगीवर तापवलं जातं. आणि एवढं तापवतात की त्या सोन्याचा रस होतो आणि ते उखडते. आणि जे काही तांब आहे किंवा पितळ आहे, इतर जे धातू आहेत ते काय होते, त्याच्यापासून वेगळं होतात, ते धडकते. आणि जर तुम्ही त्या धातूला बघितला तर त्यापैकी अग्नी दिसते, एवढं ते तापवलं जातं. आणि या ठिकाणी बायबल म्हणते परमेश्वर त्याच्या विश्वासणाऱ्यांना त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये परीक्षा येते आणि त्याप्रमाणे तुम्हाला देखील त्या परीक्षेतून जायला लागणार. त्या अग्नीप्रमाणे तुम्हाला जायला लागणार. माहितीये ख्रिस्तामध्ये किती बाप्तिस्मा आहेत? कोणाला माहिती आहे? बोला. जे शखायनाचे ग्रुप मेंबर आहेत किंवा जुने आहेत त्यांना माहिती आहे. काही लोकांना माहिती आहे किती बाप्तिस्मा आहे? जे शखायना स्पीकर असा 3 बाप्तिस्मा कोणते आहे? कोण सांगू शकता? लोक तुम्हाला हे तुम्ही हेच सांगणार. एक उडून बाप्तिस्मा, एक शिंपडून बाप्तिस्मा आणि एक ओतून बाप्तिस्मा आणि किंवा पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. वास्तविक प्रियानो 3 बाप्तिस्मा म्हणजे काय? एक तुमचं पाण्याने बाप्तिस्मा होतो, दुसरं पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होतो आणि तिसरं अग्नीचा बाप्तिस्मा असतो. हालेलुया, हालेलुया. तिसरा बाप्तिस्मा कोणता आहे? अग्नीचा बाप्तिस्मा, जो या 3 बाप्तिस्मेतून प्रभू येशू गेलेला आहे. आणि तो आपला मार्ग आहे, कित्ता आहे. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला या बाप्तिस्मेतून जायला लागतो. तिसरा म्हणजे अग्नीचा बाप्तिस्मा. परंतु एक वचन वाचूया, यशायाचं 48 अध्याय आपण काढूया. हालेलुया, 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 हालेलुया. आणि 10
वचन काय म्हणते बघा. मी तुला गाळले आहे, मी तुला गाळले आहे, गाळले आहे. वचन काय म्हणते? मी तुला गाळले आहे, पण रुपयाप्रमाणे नव्हे. रुपयाप्रमाणे नव्हे. मी दुःख भट्टीत तुला मी दुःख रूप भट्टीत तुला कसोटीस लावले आहे. कसोटीस लावले आहे. बघा या ठिकाणी बायबल काय म्हणते? मी तुला गाळले आहे. जेव्हा तुम्ही गाळलं जाणार आहे, कसं गाळणार आहे? तो रुपयाप्रमाणे म्हणजे चांदीप्रमाणे नव्हे. त्याची क्रिया वेगळी आहे. पण या ठिकाणी परमेश्वर म्हणतो मी तुला दुःख रूप भट्टीत, या ठिकाणी भट्टी म्हटलेला आहे, या ठिकाणी चूल म्हटलेला नाही, दिवा म्हटलेला नाही. या ठिकाणी काय म्हणते? भट्टी म्हणते. भट्टी. त्या भट्टीतून तुला कसोटीस लावून मी तुला घालत आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तर या भट्टीतून मी तुला गाळत आहे. आता विश्वासणाऱ्या जेव्हा त्याच्या जीवनामध्ये परीक्षा येते, अडचणी येतात, दुःख येतो, आजारपण येतो, गरिबी येते, बघा संकट येतात, आणि जेव्हा तो विश्वासाने चालतो, प्रभू देव त्याला मार्गदर्शन करतो तुमच्या विश्वासाप्रमाणे. हालेलुया. हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या विश्वासाप्रमाणे. आपण तर दुसऱ्या वचनापासून 6व्या वचनापर्यंत आपण वाचूया. काय म्हणते बघा मोठ्याने. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू? हे मला सांग. तुझ्या घरात काय काय आहे? ती म्हणाली, एक घरात केला शिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रासह जाऊन घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्यापासून गेली आणि आपल्या पुत्रासह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिसकडे भांडी आणि ती भरीत जाईल. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रास म्हणाली, मला आणखी एक भांडे आणून द्या. त्याने म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा ते वाढवायचे राहिले. हालेलुया, हालेलुया. तर या ठिकाणी दुसऱ्या वचनामध्ये अलिशा तिला प्रश्न करतो की मी तुझ्यासाठी काय करावं हे मला सांग. आणि पुढे तो दुसरा प्रश्न करतो, तुझ्या घरात काय आहे? तर या ठिकाणी खूप मोठा प्रश्न आहे. जेव्हा ती अलिशाकडे गेली की ती आपलं दुखणं घेऊन गेलेली आहे. सावकार तिच्या मुलांना गुलाम करून नेण्यासाठी आलेली आहे. आणि जेव्हा ती अलिशाकडे येते, अलिशा सगळं ऐकून तिला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावं? जेव्हा तिला ती प्रसंग आलेली आहे की तू मला यातून बाहेर काढ, याच गोष्टीसाठी ती आलेली आहे. आणि पुढे अलिशा म्हणतो, तुझ्या घरात काय आहे आणि माझं प्रॉब्लेम काय आहे? मी कोणत्या अडचणीत आहे? जर मी अडचणीत आहे तर माझ्या घरात काय असणार? पण अलिशा विचारतो, तुझ्या घरात काय आहे? प्यानो ज्यावेळेला शिष्य समोर प्रभू येशू प्रश्न ठेवतो, 5000 लोकांना तू काय कर? तुम्ही त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करा. 5000 पुरुष आहेत. आणि शिष्य म्हणतात, हे कसं शक्य आहे? तू अंधार होण्याआधी त्या सगळ्यांना सोड, त्यांचं त्यांनी गावात जाऊन बघून घेतील, काय करायचं खातील नाही त्यांचं त्यांनी बघतील. आपल्याला कशाला डोकदुखी करून घ्यायचं आहे? आणि येशू नंतर त्याला एक प्रश्न करतो,
तुमच्याजवळ काय आहे? तुमच्याजवळ काय आहे? शिष्य सगळे शांत आहे, कारण त्याच्याजवळ काहीच नाही. ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल, बायबल म्हणते. आणि एक लहान पोरगा उठून म्हणतोय, माझ्याकडे 2 मासे आणि 5 भाकरी आहे. आणि या ठिकाणी अलिशानं तिला प्रश्न करतोय, तुझ्याजवळ काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही, फक्त तेल आहे. तेल का आपण पिऊ शकत नाही? ते पिल्यानंतर काय होते तुम्हाला माहिती आहे, पुढे सांगायची गरज नाही. हाला नाही ह्या तेलाशिवाय काही नाही. अलिशा तिला पुढचा प्रश्न काय करतोय, तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याकडून बरीचशी, सगळेजण म्हणा बरीचशी म्हटलेला आहे. 1-2 भांडी नाही, 1-2 भांडी नाही, बरीचशी रिकामी भांडी मागून आण. तर या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. तू तिला काय म्हणते, बरीचशी रिकामी भांडी मागून आण. आपण भांडी कधी मागतो लोकांच्या घरी जाऊन? बोला, हॅलो, बोला बोला. बरोबर आहे. जर आपल्या घरी कोण पाहुणे आलेले आहे किंवा आपल्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे, तर आपल्या घरी ताट कमी पडते का, बशा कमी पडतात, ग्लासेस कमी पडतोय, तर आपण काय करतोय, शेजाऱ्या पाजाऱ्याकडे आपण मागून आणतोय. पुढच्या कमी पडतात त्यावेळेला पुढच्या मागून आणतोय, आपण गोळा करतोय. आणि ज्यावेळेला संक्रांतीच्या घरी आलेला आहे त्यावेळेला सर्व शेजाऱ्या पाजाऱ्यांना माहिती आहे त्या घराची परिस्थिती काय आहे, त्या कुटुंबाची परिस्थिती काय आहे. आणि अलिशा तिला प्रश्न करतोय, जाऊन शेजाऱ्यापासून बरीचशी भांडी मागून आण. आता ती स्त्री का म्हणत असेल, अरे मी तुझ्याकडे काय अपेक्षा करून आली, तू काही येणार आहेस का? म्हणत पडत असेल की बरीचशी भांडी मागून आणायला, भांडी घेऊन काय करायचं आहे? आणि जेव्हा मी भांडी मागायला जाईल, लोक म्हणतील ही उपाशी मरत आहे, ही भांड्या कशाला देत आहे, कशाला मागत आहे, काय कार्यक्रम करणार आहे तिने? त्याचा एक वेळ जर जेवायचं अवघड आहे आणि ती भांड्या मागत आहे, नक्की किंडल उडवणार, तिची चेष्टा करणार. पण या ठिकाणी अलिशाद्वारे परमेश्वर त्या स्त्रीचा विश्वास चाचपळत आहे. काय चाचपळत आहे? विश्वास. जी काही आज्ञा देव त्याच्या सेवकाद्वारे देतो ते करणार आहे का नाही, ऐकणार आहे का नाही. तिला 1-2 भांडी मागायला सांगितले नाही, बरीचशी भांडी गोळा कर, बरीचशी भांडी गोळा कर. आणि पुढे म्हणतो, बरीचशी भांडी गोळा करून तो काय म्हणतोय, मग आपल्या पुत्रासह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत. बघा, आपल्या पुत्रासह घराचा दार लावून घे आणि त्या सर्व मागून आणलेल्या भांड्यामध्ये तुझ्या घड्यामधलं जे तेल आहे ते ओतायला सुरुवात कर. आणि जेव्हा ती ते विश्वासाने करण्यास सुरुवात करते आणि त्यावेळेला काय होते, ती त्याच पासून गेली आणि आपल्या पुत्रासह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केली. तिने तिचकडे भांडी आणि ती भरत जाई. जसं त्यांची तिची जे पुत्र होते ते भांडी आणत होते आणि तसं ते भरत गेले. आणि भरत गेल्यानंतर ती भांडी त्यांनी बाजूला करून पुन्हा ते आणत असे आणि त्याप्रमाणे भांडी भरत गेले तेलाने. मला आणखी भांडे आणून द्या.
आणखी भांडे. आणि तेव्हा त्याचा पुत्र म्हणतो की आता भांडी संपलेलं आहे. जेव्हा ते भांडी संपलेलं आहे म्हणतात, जेव्हा ते भांडी आणण्याचा थांबवतात, त्या क्षणी काय झालेलं आहे? तेल वाढण्याचा थांबलेला आहे. तेल वाढण्याचा थांबलेला आहे. कल्पना करा प्रियानो, त्या पूर्ण घरामध्ये तेलच तेल असणार आहे. तिने जाऊन देवाच्या 7व्या वचनात तिने जाऊन देवाच्या माणसास हे सांगितले. ती म्हणाली, तो म्हणाला, काय म्हणतोय? जा तेल विकून आपले कर्ज फेड. काय म्हणतोय? तेल विक. ते तेल जाऊन बाजारात विक आणि आपलं सर्व कर्ज फेड. आता फक्त देव जेव्हा आशीर्वाद देतो तो फक्त तेवढा पुरतं देत नाही. बघा, तेवढा पुरतं देत नाही. त्याचा आशीर्वाद तुम्ही ऐकलेला आहात. आशीर्वादावर आशीर्वाद देणारा तो परमेश्वर आहे. ज्यावेळेला तो 5,000 लोकांना, पुरुषांना आणि स्त्री आणि मुलं यांना सगळ्यांना त्याने जेवण वाढले. किती टोपली भरलेलं होतं? 12 टोपल्या भरलेल्या होत्या. आणि देवाने फक्त तिला ते खर्च फेडण्यापुरते नाही, पुढे काय म्हणतोय? जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. हालेलुया, हालेलुया. आपल्या व आपल्या पुत्रांचा निर्वाह कर. हा तो परमेश्वर आहे. तो तुम्हाला परीक्षेत टाकतो, त्या परीक्षेतून तो बाहेर काढतो, तुम्हाला जगण्याचा मार्ग देखील दाखवतो, त्यामध्ये वाढण्याचा मार्ग देखील दाखवतो, तुमच्या विश्वासाप्रमाणे. तुमच्या विश्वासाप्रमाणे. स्तोत्रकर्ता खूप सुंदर तरी म्हणतो. स्तोत्र 7 स्तोत्र 71 आणि 20. हालेलुया, 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 हालेलुया. या ठिकाणी बायबल काय म्हणते बघा. तू मला अनेक भारी संकटे भोगावयास लावली. तू मला अनेक भारी संकट भोगावयास लावली. तू मला अनेक भारी संकट भोगावयास लावली. तरी तू माझे पुनरुत्थान जीवन करशील. तरी तू माझे पुनरुत्थान जीवन करशील आणि मला पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील. हालेलुया, हालेलुया. पृथ्वीच्या खोल भागातून पुन्हा मला वर आणशील. आपण नक्की अनेक संकटातून जात आहोत, अनेक दुःखातून जात आहोत, अनेक व्याधीतून जात आहोत, अनेक गरिबीतून जात आहोत. बघा, अनेक गैरसमज होत असेल. कदाचित सगळी जण सोडलेली असतील, तुम्हाला वाळीत टाकलेले असतील. तुम्ही फक्त एकटे आहात असं तुम्हाला वाटत असेल, परंतु तुम्ही एकटे नाही, तुमच्या बरोबर तो सदैव आहे. तर विश्वासणारा कधीही तू एकटा नसतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याच्याबरोबर देव सदैव असतो. तुमची पुढची पोरं तुम्हाला सोडतील. ज्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून आपलं सर्वस्व त्याला अर्पण केला, तो नवरा तुम्हाला सोडेल. ज्याच्यावर तुम्ही अपेक्षा करत होता आणि ती बायको तुम्हाला सोडेल. ज्याच्यावरून तुम्ही जन्म घेतला, तो भाऊ तुम्हाला सोडेल, ती बहीण तुम्हाला सोडेल. इवन आजकालच्या युगामध्ये आई बाप देखील आपल्या मुलांना सोडतात. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, मी तुला कधीही सोडणार नाही. खरी या जगाची जी रीत आहे, जगाचं जे काही जे कल्चर आहे ते काय आहे, तुमच्या जवळ जर काही आहे तर सर्वजण तुम्हाला मान पान सन्मान देतील. आज जर तुमच्या जवळ काही नाही आणि तुम्ही एखादी चूक जरी केला तर सर्वजण आपलं पाठ फिरवून घेतील.
तुम्हाला पाठ दाखवते, तोंड फिरवून घेते. हे जग आहे, पण परमेश्वर तसा नाही. बायबलमध्ये एक सुंदर उदाहरण आहे योसेफाच्या जीवनाचं. योसेफ हा त्याच्या 11 भावंडांबरोबर राहत होता. आणि बघा, एक दिवस त्यानं काहीतरी आपलं जे स्वप्न पडलं प्रामाणिकपणे त्यानं सांगितला, स्वप्न सांगितला. लगेच त्याचे सर्व सखे त्याच्या विरुद्ध गेले. फक्त विरुद्ध गेले नाही, इतके विरुद्ध गेले की त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही, त्याला इतकं दुःख भोगायला लागलं, इतकं दुःख भोगायला लागलं की त्याचे भावंडे त्याच्या विरुद्ध होते. नंतर त्याला ते विकून टाकले. तो गुलाम म्हणून आपल्या आईबापापासून, आपल्या देशापासून लांबवर त्याला देण्यात आलं. आणि ज्या घरात तो प्रामाणिक होता आणि देव त्याच्या संगती होता, म्हणून ज्या धनाने त्याला विकत घेतला तो देखील त्याच्यावर प्रेम करू लागला. कारण योसेफ नेहमी देवाबरोबर चालला. आणि तिथं देखील त्या धन्याच्या बायकोची नजर त्याच्यावर वाईट पडली. आणि जे काही तो केला नाही त्याची त्याला शिक्षा देण्यात आली. आणि तो ते आनंदाने स्वीकारला. तिचं सफाई देत बसला नाही. पण सांगितलं, कधीच तुम्ही सफाई देऊ नका किंवा त्याचं उत्तर शोधू नका. आपण काय करतोय, सफाई देतो आणि उत्तर शोधायला जातो. तो सगळं करतोय. तो म्हणतोय, माझ्या नावाने तुला क्लेश नक्की होईल, परंतु तू काय कर, मोठ्याने. कारण का, मी या जगाला जीव केलेला आहे. तो हा परमेश्वर आहे. आणि योसेफाने त्या जेलमध्ये टाकल्यानंतर तो म्हटला, मी काही केले नाही, मी निर्दोष आहे, माझ्यावर खोटा आरोप लावण्यात आलेला आहे. आणि प्रियानो, त्या ठिकाणी देखील देव त्याच्या बरोबर होता. त्या जेलरच्या मनामध्ये त्याच्यासाठी प्रेम निर्माण झालं. आणि तो कैदी असताही कैद्यासारखा राहिला नाही. तिथं देखील तो राजेशाही थाटात राहिला. पोतिफरच्या घरामध्ये मालकासारखं राहिला. जेलमध्ये एक जेलर सारखं, एक अधिकाऱ्यासारखं राहिला. कारण त्याचं काय होत होतं, या सर्व प्रवासामध्ये देव त्याला गाळत होता त्या भट्टीतून. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परमेश्वर कसं गाळतो? हॅलो, तो तुम्हाला शारीरिकरित्या, मानसिकरित्या आणि आत्मिकरित्या गाळत असतो. फक्त 4 टाळ्या वाजवल्यानंतर देव मिळत नाही. हॅलो, एक चांगली स्तुती केली म्हणून देव मिळत नाही, किंवा मी बायबल वाचतो म्हणून देव मिळत नाही, मी प्रार्थना केली त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं, त्या विश्वासामध्ये राहणं, त्यावेळेला तुम्हाला देव दिसतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो, त्याच्याबरोबर एक व्हायला शिका. कारण आज आपण जे काही आहोत, जे कोणी आहोत, ते सर्व त्याच्यापासून आणि त्याच्याद्वारे आहोत. जर तुम्ही त्याच्याबरोबर एक झाला, आपोआप त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तू करायला सुरुवात करेल. आणि योसेफ त्याच्याबरोबर सदैव राहिला. देवाने काय केलं, त्याला अनोळख्या राष्ट्राचं, दुःख देणाऱ्या राष्ट्राचं
प्रधानमंत्री बनवला त्याला. हालेलुया. काय बनवला? प्रधानमंत्री. तो प्रधानमंत्री झाला प्यानो. आणि फक्त प्रधानमंत्री नाही, राजा फक्त नावाला होता. सर्व सत्ता, सर्व कारभार त्याच्या हातात देण्यात आला. हालेलुया. हालेलुया. आणि हे सर्व तो कसं चालवायचं, कसं वाढवायचं, कारण त्याच्याद्वारे परमेश्वर जगाला वाचवलं, फक्त इजिप्त राष्ट्राला नाही. आणि बघा, या सगळ्या गोष्टीसाठी देवाने त्याला फुल ट्रेंड केला. त्याला फुल ट्रेंड केला. कोणत्या परिस्थितीला कसं तोंड द्यावं, काय द्यावं. कारण तो त्याच्यासाठी होता. बायबल एक सुंदर गोष्ट आपल्याला सांगते. वचन काय बघा, आपण वाचूया एक वचन. इब्रिकाराचा 4 अध्याय आणि 15 वचन. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही. आता या ठिकाणी बायबल काय म्हणते बघा, कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला. तरी तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी तो काय आहे? निष्पाप राहिला. आणि म्हणून सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव त्याला देण्यात आलं. स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा त्या नावाने टेकला जातो. हालेलुया. 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 प्रणू, आज तुमच्या समोर ब्रदर अँथनी आहे. मी फक्त बोलत नाही, मी या सगळ्या परिस्थितीतून गेलेला आहे. या सगळ्या परिस्थितीतून गेलेला आहे. तसं आज तुम्हाला वाटते, मलाही वाटायचं, प्रभू मी काही केलेलं नसतं नसत का? मी काही केलेलं नसतं नसत का? पण देव म्हटला तुला जायचं आहे. अनेक वेळेला मी परत फिरण्याचा विचार केलो, पण तो मला परत फिरू दिला नाही. एकदा तरी मी निर्णय घेतला, आजपासून मी सर्व काही सोडून देईन. प्रार्थना मी का म्हणत आहे, कारण अनेकांच्या, काही लोकांच्या मनात हा विचार चाललेला आहे. तुमच्या कौटुंबिक अडचणीमुळे, तुमच्यावर आरोप आल्यामुळे, तुम्हाला दुःख देत असल्यामुळे हे सर्व सोडून टाकूया. त्यावेळेला देवाची वाणी माझ्या कानात आली. तुम्हाला म्हटला वचनाद्वारे, एकदा जर नांगराला हात घातला तर माग पडत नकोस. शेतकरी काय करतो, नांगरत असताना एखादा दगड आला तर ते उचलतो आणि पुढे टाकतो आणि नांगरत जातो. अशा अनेक परिस्थितीतून गेलेला आहे. एवढंच नाही, मिरजेतलं आणि भारतातलं म्हणा, कोणते पेपर नाही, त्या सगळ्या पेपर मध्ये माझं नाव होतं, फोटो सगळं. हालेलुया. 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 अतिशय गलिच्छ पद्धतीने लिहिलेलं होतं. मला स्वतःला काही माहिती नव्हतं. आता तरी मी हॉटेल्स मध्ये जाऊन चहा वगैरे पितो. पूर्वी मी अजिबात हॉटेल्सला
जात नव्हतं आणि पावली टाकत नव्हतो. मला माहित नव्हतं कुठलं हॉटेल कुठं आहे आणि माझ्यावरती असे आरोप लावण्यात आलेले होते. आणि तसं मी तुम्हाला बोलतो तसं त्याप्रमाणे माझे सगळे नातेवाईक मला सोडले. कारण कोणत्याही माझ्या नातेवाईकांना माझी ही सेवा करायला नको. माझी सगळी फॅमिली स्टँडर्ड आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्यांना तो अपमानित वाटत होता. सगळेजण मला सोडले. माझ्या बहिणी, माझा भाऊ, त्यांना लाज वाटत होती. आणि मी एकटा होतो. मी एकटा होतो, माझ्या बरोबर तो होता. आणि त्या वेळेला तो माझे अश्रू बरोबर पुसायचा. आज तुम्ही तर माझ्याकडे रडता. माझ्याजवळ कोणी नव्हतं ज्याच्याजवळ जाऊन मी रडू शकतो. पण तो माझ्या जवळ होता. मी माझ्या बेडरूम मध्ये बसून रडायचा त्याच्याजवळ. आणि त्या वेळेला तो माझ्याशी बोलत होता. हे का सांगतोय? हे लक्षात ठेवा. आज तुम्ही ज्या कठीण परिस्थितीतून जात आहात, तर ही कठीण परिस्थिती तुमच्यासाठी हिरे, मोती, सोनं काय म्हणतात त्या सगळ्यांचा मुकुट घेऊन तो येणार आहे. म्हणून तुम्ही एकटे नाही आहात. एकटे नाही आहात. प्रेम विश्वासामध्ये खंबीर राहा. जगाकडे बघू नका, लोकांकडे बघू नका. फक्त त्याच्याकडे बघा, त्याच्याबरोबर चाला. तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. तो कसला आजारपण असू दे, कसली गरिबी असू दे, कसलं कौटुंबिक समस्या असू दे, कदाचित तुमचे प्रियजन सोडत असतील. आज प्रियानो, माझ्या सर्व कुटुंबामध्ये मी सगळ्यात धाकटा आहे. माझे सगळे मोठे आहे. आज माझ्याशिवाय कोणाचे पार हालत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण त्यांना काहीही घ्यायचं असेल, काहीही करायचं असेल, बघा, मग ते लग्न असू दे, वस्तू असू दे, घर असू दे, ते प्रत्येक गोष्ट मला विचारल्याशिवाय ते करत नाहीत. मी जर यस म्हटलो तरच ते पुढे जातात. आणि हे कशामुळे? त्याच्याबरोबर विश्वासात राहिलो म्हणून. आज तुमच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे. तुम्हाला कोणाला निवडायचं आहे? कोणाला निवडायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. जर तुम्ही त्या विश्वासाने चालता तर लक्षात ठेवा, तुमचं प्रत्येक अंधार प्रकाशामध्ये बदलायला चालू होईल. तर उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये बायबल म्हणते, या भूतलावर काय होतं? अंधकार होता. आणि त्या जलाशयाच्या वरती देवाचा आत्मा धडपडत होता. आणि तो आत्मा त्या अंधारापासून प्रकाशाला वेगळं केलं, किंवा प्रकाशापासून अंधाराला वेगळं केलं. आज जर तो आत्मा तुमच्यामध्ये कार्य जर करत आहे, तर तुमच्यातला अंधार रेखा करेल आणि फक्त प्रकाश शिल्लक राहील. फक्त प्रकाश शिल्लक राहील. म्हणून त्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि या परीक्षेत आपल्याला जायचं आहे. मग ते अपमानच असेल, खोटा आरोप असतील, याचा दुःख करू नका, तर आनंद करा. कारण तुम्ही काय आहात ते तुम्हाला आणि त्याला माहिती असणं गरजेचं आहे. जगाला तुम्हाला त्याची सर्टिफिकेट मागायची गरज नाही. तो तुमच्यासाठी सर्व करेल. त्यावेळेला आपण सर्वजण उठून उभं राहूया.
डोळे झाकून कुणी हात उघडून प्यावं. आज परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे, कारण त्याचं वचन आपल्या जीवनासाठी जीवन आणि आत्मा आहे. आज तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तर तो दिलेलं आहे. तर आज कळत न कळत तुमच्या हातून अनेक चुका घडल्या असतील, देवाला दोष दिलेला असा. ही वेळ आहे प्रेम, पश्चाताप करा, त्याला शरण जा. आणि आज मनातून दृढ निश्चय करा, काही होते मी माझ्या येशूपासून मागे वळणार नाही. सगळ्यांनी जरी सोडलं तरी चालेल, माझा येशू माझ्या बरोबर आहे. आज एक गीत असून प्रार्थना आहे. या गीताद्वारे देवाला वचन देऊया. येशूच्या मागे मी चालू लागली, येशूच्या मागे मी चालू लागली, येशूच्या मागे मी चालू लागली. न फिरणार न फिरणार. समजलं? येशूच्या मागे मी चालू लागले. Yes, Lord. येशूच्या मागे मी चालू लागले. येशूच्या मागे मी चालू लागले. न फिरणार न फिरणार. पुन्हा येशूच्या मागे
फिरना फिरना होय प्रभू. आज मला तुझ्या पावलावर पाऊल टाकून चालण्याकरिता तू बोलवलेला आहे प्रभू देवा. तरी सगळ्यांनी जरी सोडलं, हे जग जरी सोडलं, तर प्रभू आज मी तुला समजू दे म्हणून तू माझ्या हाताला धर. कारण माझं धरणं माझ्या देवा खूप हलकं आणि अशक्त आहे. ते कधीही सुटू शकते. तू जर मला धरलास तर ते कधी सुटणार नाही. कारण येशू देवा, जेव्हा जरी काही बाप त्या लहान लेकराला आपल्या बरोबर घेऊन जात असतात, त्यावेळेस ते लेकरू त्या आई बापाचा हात नाही, तर आई बाप त्या लेकराचा हात धरतात, ते सुटू नये म्हणून. आणि ते हात कधी सुटत नाही, कारण ते अगदी भक्कमरित्या पकडलेला आहे. त्या लेकरासारखे आम्ही तुझी लेकरं आहोत. आणि त्या जगी आई बापापेक्षाही तू श्रेष्ठ असा आमचा आई आणि बाप आहे. म्हणून प्रभू आज तू आमच्या हाताला धर, तू आमच्या हाताला धर आणि आम्हाला तुझ्या संगतीत चालण्यासाठी, तुझ्या संगतीत चालण्यासाठी, तुझ्या बरोबर राहण्यासाठी येशू आज तो अभिषेक आम्हाला दे, तो अभिषेक आम्हाला दे. अज्ञानपणे प्रभू आम्ही भरपूर तुझ्या विरुद्ध आणि स्वतःविरुद्ध पाप केलेला आहे. आमच्या मनात येणाऱ्या नाना प्रकारच्या नकारात्मक विचार, हे प्रभू देवा आम्ही तुला दोष दिला, आम्ही तुला प्रश्न करत गेलो, असं का आणि कधी या गोष्टी बदलणार आहे, कधी या गोष्टी बदलणार आहे. देश देवा आज मला कळालेलं आहे. आज प्रभू आमच्या या विचारामुळे, आमच्या या वागण्यामुळे, आमच्या या कृतीमुळे प्रभू आम्ही त्या आशीर्वादापासून लांब आणि लांब जात गेलो. कारण माझ्या देवा इस्रायल लोकांना तू 40 वर्ष त्या रानातून यासाठी नेलास, कारण ते विश्वासामध्ये बळकट होऊन तुला ओळखावं. पण ते तुला ओळखले नाही, आणि ज्याने ज्याने तुला ओळखले नाही ते कायमचे नष्ट झाले. आणि ज्याने तुला ओळखले ते त्या कणानात दुधामधाच्या देशात गेले. पण आज येशू देवा आम्हाला तुझी अधिक आणि अधिक ओळख व्हावी, आम्ही तुला समजावं, आम्ही तुला ओळखावं, आम्ही तुझ्या प्रेमात पडावं. म्हणून माझ्या देवा तू आज तुझ्या रक्ताद्वारे अंघोळ घाल, आमचे विचार शुद्ध कर, आमची मन शुद्ध कर, आमच्या भावना शुद्ध कर. येशू देवा आमची दृष्टी शुद्ध कर, आमचं कान शुद्ध कर. आम्ही या जगाकडे नाही तुझ्याकडे बघावं, आम्ही या जगाकडे नाही तर तुझं ऐकावं. म्हणून येशू देवा आज तो अभिषेक आम्हाला, तो अभिषेक आम्हाला, तो अभिषेक आम्हाला, तो अभिषेक आम्हाला, तो अभिषेक आम्हाला. तो सदैव आमच्या संगतीत राहा, सदैव आमच्या संगतीत राहा, आमच्या संगतीत राहा प्रभू, आमच्या कुटुंबाच्या संगतीत राहा. म्हणून तो अभिषेक आम्हाला, तो अभिषेक आम्हाला दे, तो अभिषेक आम्हाला दे, तो अभिषेक आम्हाला दे, तो अभिषेक, 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 अभिषेक. Touch them with the Lord.
Hallelujah. Hallelujah. Amen. 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 Praise the Lord. 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 Praise the Lord.